विद्महे कोटिरक्षाय धीमहि तन्नो गणपतिः प्रचोदयात्। शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले फुलले रे क्षण माझे फुलले झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोनफुली साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोनफुली साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे या वेडाचे नाच रे आहे सर्वच तत्पर। कोण म्हणतं चकुली तर कोण म्हणतं गोडुली, कोण म्हणतं माऊ तर कोण म्हणतं चिऊ। पुरे झाले आता टोपण नावं, आता मला स्वतःचं नाव हवं आणि त्यासाठीच आजचा नामकरण सोहळा आणि या सोहळ्यात उपस्थित सर्व मित्रमंडळी, आप्तेष्ट आणि मान्यवरांचे मनपूर्वक मनस्वी खूप खूप स्वागत। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे नामकरण विधी। हा विधी साधारणपणे बाळाच्या जन्मानंतर 12व्या दिवशी करतात, म्हणून जर काही कारणामुळे 12व्या दिवशी हा विधी करणे शक्य झाले नाही तर इतर दिवशी आपल्या सोयीप्रमाणे देखील हा विधी केला जातो। या दिवशी बाळाचे नाव ठेवण्याचा मान असतो, तो म्हणजे बाळाच्या आत्याचा। बाळाची आत्या खुर असे बाळाच्या कानात म्हणते आणि त्याला त्याचं नाव सांगते आणि बाळाला स्वतःचं असं एक नाव मिळतं। इवले इवले डोळे तिचे छोटे छोटे कान, लाल सुटू कोट तिचे अप्र अप्र गाल, गोरा गोरा रंग तिचा जशी दुधावरची साल, क्षणात खुदकण हसे आणि क्षणात मुसमुसू रडे, चिमट बाळ आपलं कसं छान छान दिसेल। हो ना सोना, तुला आवडतं का? आवडतं ना? हां, आता आपलं हे जे गोंडस बाळ आहे ते 1.5 महिन्यांचं झालंय आणि बाळ आलं घरामध्ये की कसं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं। हो की नाही सोना, छान वाटतं की नाही तुला? कसं वाटतं तुला आपल्या घरात बाळ आल्यावर? छान वाटतंय। हां, सगळे प्रचंड उत्साही असतात कारण बाळाच्या येण्यामुळे कोणी आई पप्पा तर कोणी आजी आजोबा, कोणी काका काकू, कोणी मावशी आत्या, ताई दादा, अशा प्रकारे सर्वांचंच प्रमोशन झालेलं असतं। मग सर्वजण लाडाने बाळाला चिऊ, माऊ, परी, दिदू अशा बऱ्याच टोपण नावाने हाक मारायला सुरुवात करतात। हो ना स्वराली? तू हो, तू काय म्हणते बाळाला? चेरी. चेरी का
आणि स्वरा म्हणते चेरी. पण आज असं नाही हा, आज आपल्या बाळाला एकदम छान नाव मिळणार आहे. पण त्या अगोदर आपण काय करूया, आपण ना आपलं हे छोटंसं बाळ जे आहे 1.5 महिन्याचं, त्या बाळाची ओळख करून घेऊया. ह्याची का स्वराची ओळख करून बाळाची? हो. काय करायचं मग? आपण आता काय करूया, बाळ तर छोटं आहे, त्याला तर त्याची ओळख करून देता येईल का सरांनी? मग काय करूया आपण एक काम करूया. आता या 1.5 महिन्यामध्ये बाळाच्या सहवासात जे जे व्यक्ती आले त्यांच्याकडून आपण आपल्या बाळाची ओळख करून घेऊया. चालेल? हा, चल मग आपण पहिल्यांदा कोणाला विचारायचं? हा, चल जा मग तू दादी आजीकडे. मला बघून तुला कसं वाटतंय बरं? बेटा ते मला शब्दात सांगताच येणार नाही, तुला बघून कसं वाटतं? सांगा ना तुम्हाला काय वाटतंय? जतिननी त्याला जेव्हा मुलगी झाली तेव्हा आम्हाला सगळ्यांना खूपच आनंद झाला, कारण आमच्या घरात मुलगी अशी नव्हती, त्यामुळे तो एक खूपच वेगळा आनंद होता. हो नक्कीच. मी तर आधी जशी 6 वर्षापूर्वीच झाली, पण 26 ऑक्टोबरला जेव्हा ही मुलगी झाली तेव्हा आणि मी तिला जेव्हा हातात घेतलं, तिचा पापा घेतला, तेव्हा ते फिलिंग मी सांगू शकते. हो, तो अनुभव तर सर्वात वेगळा होता. त्यामुळे तिला आता मी खूप जतिननी सोबत माझे दोघे वेगळ्या स्तरावर आहेत. ती पण पुढे खूप छान मोठी होईल, तिला एक चांगला आपण नागरिक बनवायचा आहे आणि ती जबाबदारी आपली आहे. माझ्याबरोबरच आमच्या विशेषतः यांना इतका आनंद झालेला आहे, ते असे बोलत नाही पण दिवसातून 4-4 वेळा मला सांगत असतात, पिलू काय करत असेल, ते आता असं आहे, ते कसं आहे, तुझ्यापेक्षा सगळ्यांपेक्षा माझं त्याच्यावर जास्त प्रेम राहणार आहे आणि त्याला असं सांभाळणार आहे. आजोबांची नात असतेच. हो, आणि आमचे दिवसभर तिच्यावरच आमचे बोलणं चालू असतं. मी तर तिच्यावर खूपच प्रेम करते, सगळेच करतात आणि फार आनंदात छान राहू. थँक्यू आजी, खूप छान आशीर्वाद मिळालाय मला तुझ्याकडून. बाळ म्हणते मनात अगदी अशा आठवणी आल्या की आम्हाला पाहिजे म्हणजे आता असं झालं की तुला प्रेम मिळणार अशी गॅरंटी झाली. फुलराणी आली अक्षरशः पूर्ण आमचं पुढे आता असा विषय व्हायला लागला की कदाचित ते काही मध्ये मुलं विसरतील, पण आता नागवरच आली परत पूर्ण अगदी लहानपणापासून सुरू असं सगळं आनंद झाला. हो हो, नाती बरोबर खेळणं, नाती बरोबर वेळ घालवणं. आता आजोबा झालेलं वाटतं, इतकं छान वाटतं आज की नवीनच वाटतं किंवा मी पण गोड वाटतंय किंवा मला वाटतंय किंवा आयुष्यभर उभं राहिलं. थँक्यू, धन्यवाद. म्हणजे मी स्वीटीचं बालपण तिच्यामध्ये बघते, ज्या वेळेला ती रडते, हसते, तिला खेळवते मी, तेव्हा मी बरोबर मला स्वीटीचं बालपण आठवतं सगळं. थँक्यू, धन्यवाद आजी. आता जाऊया. खूप आनंद झाला आहे आणि माझं मनासारखं झालेलं आहे. मना म्हणजे पहिली नातच पाहिजे होती आणि तर सगळ्यांना नात केली आणि एवढी बोनस आहे म्हणजे सिटी सारखे आणि आपले जावई बापू पण तसेच आहे. एवढा आनंद झाला की मी शब्दात सांगू शकत नाही. पण ते लाड किती करावं, काय करावं हे आता म्हणजे काही समजत नाही. बघूया पुढे कसं काय. धन्यवाद बाबा. हो हो, तिला बघायचं आम्हाला इतका आनंद होतो. आमच्या आत्या आता तिच्या आत्या मोठ्या झाल्यात, आता ते छोटंसं गोंडस बाळ आमच्या घरात आला, आम्हाला खूप आनंद होतोय. धन्यवाद आजी. आता जाऊया अनिता आजींकडे. खूप छान वाटतंय. लहान मुलाला बघितलं म्हणजे बाळाला बघितलं, आपण आपले म्हणजे आपण विसरून त्यांच्यामध्ये हो, आपले बालपण आपण त्यांच्यामध्ये बघत असतो. खुश आहे, आपला आनंद आपण व्यक्तच करू शकतो. हे बघून आपण सगळं विसरतो. छान वाटतं, खूप आनंद झालेला आहे. खूप छान आहे, एवढी ऍक्टिव्ह आहे ना, खूप बरं. 4 दिवसाची बघितली होती, खूप गोड आहे. खूपच आनंद झाला आम्हाला. दोघी तिघे आता न मुलगी चालू होती, आमच्या महिन्याची ट्रेन झाली. खूप एक्साइटमेंट आहे, त्याची कशी मोठी होईल तिच्यासोबत खेळायला त्याचीच वाट. हो, आता आत्या खेळणार आहे.
बाळा धन्यवाद आजी. सांगू शकत सर्वात कशी आहे मी? सर्वात पहिले तुला गोड गोड पापा माझ्याकडून आणि लवकर लवकर मोठी हो. तुला मला तुझ्याबरोबर खेळायची उत्सुकता झाली आहे. कधी तू मोठी होते आणि आम्हाला रिस्पॉन्स करते आणि हसते खेळते. आपल्याला खूप मस्ती करायची आहे. मी वाट बघतोय या सर्व गोष्टीची. बस अगदी छान. मुलगी ही धनाची पेटी असते. हो हा आमच्या सुनीकडे नवीनकडे धनाची पेटी आली. खूप खूप छान. पहिली पेटी धनाची पेटी त्यासाठीच तर म्हणतात ना. धन्यवाद आजी. छान आहे तू खूप. तुला त्रास देते का मी? नाही त्रास देत. स्वरालीची एक गंमत सांगते. चार घ्यायची मग टेबल्स म्हणजे पाढे पाठ करायचे होते. त्यावेळेस स्वराला पाढे काही पाठ होत नव्हते. मग आतुने सांगितलं तुम्ही पाढे छान पाठ कर, मग मी तुला काय हवं ते देते. मग स्वराली बोलली ठीक आहे, मला काय देशील? मग आतू बोलली तुला पाहिजे ते दे, तू सांग काय पाहिजे. तर स्वराली म्हणाली मला बेबी गर्ल दे. कारण सगळीकडे बेबी बॉयच आहेत. माझ्याशी खेळायला एकतरी सिस्टर पाहिजे ना मला बेबी गर्ल दे. काय स्वराली आतूने ऐकलं की नाही तुझं? मग तुझे टेबल्स पाठ झाले? झाले? अरे वा व्हेरी गुड. धन्यवाद. आता निर्मय दादा, छोटासा निर्मय दादा. त्रास देते तुला? नाही दे. तू खेळतो तिच्यासोबत? कसा खेळतो? तो काय म्हणतो तिला? काय म्हणतो तिला? हा व्हेरी गुड. खेळते आता दीदीकडे दे. घरची मामी म्हणजे मी. आता मी सांगते मला काय वाटतंय ते. बाळ अतिशय छान सुंदर आणि शांत आहे. माझ्या मुलांचा जो अनुभव आहे त्याच्या उलट अनुभव मला इथे मिळालाय. म्हणजे असं स्वरा आणि निर्मय दोघं जणांनी रात्रीचं खूप रडणं, जागरण, झोपायची तर बिलकुल नाही दोघं पण. आणि नुसते चिडचिड त्रास देणं हे त्यांचं रुटीन. मी म्हणजे निर्मयच्या वेळेस पण आणि स्वराच्या वेळेस पण हेच रुटीन होतं. पण ह्या वेळेस मला एकदम वेगळा अनुभव मिळाला. फक्त म्हणजे हे जे बाळ आहे चर्चिताचं बाळ, त्याचा हा अनुभव खूपच वेगळा आहे. एकदम शांत, दूध प्यायचं, झोपायचं, उठायचं एवढंच त्याचं छान रुटीन आहे. आणि छान छान वाटतंय. घरात बाळ आलंय आमच्या, त्यामुळे खूप खूप छान वाटतंय. आता जाऊया आपण गौरव मामाकडे. गौरव मामा आले बघ. तिकडून जा. गौरव मामा भेटायला कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. एकदम मस्त. मामी 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 सांगा. आमचं झालं मामी. हा भेटून तर झालं, पण तुमचं मत सांगा मी कशी आहे? एकदम सुंदर मस्त. कधी मला भेटायला? खूप गोड आहे तू. जास्त त्रास पण आहे. मला तर बस एकच आहे, तुझ्यासोबत लवकर खेळायचं. खूप छान. धन्यवाद. आम्हाला मुलगीच पाहिजे होती आणि मुलगीच झाली. हो तुमचं एक्साइटमेंट बघितली मी स्वतः. अगदी हॉस्पिटलमध्ये आले येण्यापासून तिला भेटायला आले, नंतर तुम्ही आले झाल्यावर खूप छान. हो असा अनुभव आहे हा. हो नक्की. आणि असंच आम्ही प्रेम उदरनिर्वाह देतो. सगळ्यात पहिले सर्वांना इथे उपस्थितीसाठी आमच्या येणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कुठेही व्यक्तीला आपण एक आपलं नाव देतो, आपण नाव ठेवतो, हे खूप वेगळी फिलिंग आहे. एक पर्स्पेक्टिव्ह आपलं चेंज होतं लाईफमधलं. माझा किती स्ट्रेसफुल डे राहिला, किती कामात मी असतं तरी छोटासा थॉट त्याच्याबद्दल पूर्ण चेंज करून टाकतो. ही पॉवर असते, ती फक्त बाळाला आपण जेव्हा हातात घेतो तेव्हा ती निर्माण होते. आपण थांबतो 9 महिने, पण ही फिलिंग खरंच प्रत्येकाने एक्सपिरियन्स केल्यावरच ती कळून येते आपल्याला तिचं महत्त्व. इतकी लहान असून पण ती आपल्याला किंवा मला खूप एन्करेज करते, मोटिवेट करते, आपले गोल्स ॲस्पिरेशन्स वगैरे सगळं डिफाईन करते. शी इज वन ऑफ द स्ट्रेंथ ऑफ होप विजन फाईट टू डू बेटर इच अँड एव्हरी डे मोमेंट. आतापासून असं आहे की तिची सगळी खुशी माझी खुशी आहे आणि तिचं सगळं दुःख माझं दुःख आहे. तर
खूप आनंद आहे व्यक्त नाही करू शकत शब्दांमध्ये, पण हा एक एक्सपिरियन्स ही एक जर्नी आहे आणि आय थिंक फुलफिलमेंट ऑफ लाईफ, फुलफिलमेंट ऑफ वाय वी आर देअर, वाय वी लिव्ह, असं खूप एक वेगळं आहे आणि खूपच छान अशी फिलिंग आहे. धन्यवाद पप्पा. आता आई लक्ष आहे. आई तुला कसं वाटतंय ग? त्रास देते का मी तुला? जागवते का मी तुला? जागवत पण खरं तर मी जितकी मस्तीखोर आणि मी इतका आईला त्रास दिलाय मला काहीच नाहीये आणि गोड गोंडच बाळ आहे. खरं तर मला अजूनही कधी कधी विश्वास नाही होत की माझं बाळ तो गोंडाच बाळ माझं. हॉस्पिटलमध्ये पण मी बाजूला असताना मला असं वाटतं बापरे मी आली झाली, मी एवढी मोठी झाली आणि माझं बाळ आहे माझ्या बाजूला एवढं गोड बाळ आहे. आई होणं आय थिंक फिलिंगच खूप वेगळी आहे, खूप छान आहे, खूप समाधान देणारी आहे आणि येणारा प्रत्येक दिवस मी खूप जास्त एन्जॉय करते. तर तो प्रेग्नेंट असताना प्रत्येकाला हेच वाटतं की बाळ मुलगा असो की मुलगी असो सुदृढ आणि निरोगी व्हावं, पण कुठेतरी मला थोडीशी इच्छा होती की ती मुलगी व्हावी आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली. ह्याच्यापेक्षा म्हणजे माझा आनंद लग्नात मामीनाचा झाला त्या क्षणी आणि तुम्ही सगळेही या कार्यक्रमाला आमच्या आनंदात सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांचे थँक्यू आणि तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या बाळाला असेच बाळावर असेच असू द्या. थँक्यू. ठिकाणी चारुस्मिता जी आहे त्या चारुस्मिताच्या लहानपणाच्या शिक्षिका आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे ती क्लासला जात होती, कमलापूरकर काकू. काकू प्लीज तुमचं पण मत सांगा. तुम्ही लहानपणापासून चारुस्मिताला बघितलंय आणि ती अगदी ज्युनियर सिनियर केजी असल्यापासून आणि खूप माझ्याशी अटॅच होती, सगळं माझ्याशी शेअर करायची आणि आता म्हणजे प्रेग्नेंट असताना सुद्धा आणि नंतर सुद्धा तिने मला शेअर मला खूप आनंद झाला त्याचा. आणि आता या दोन्ही आजी आजोबांचं आणि आई बाबांचं खूप स्वागत आणि एकच सांगते की मुलांची साथ नसतात त्याचा हा अनुभव आहे. हो हो नक्कीच. धन्यवाद काकू. पण आता ना मला कंटाळा आलाय, आता मला झोपायचंय, खूप झोप आली आहे मला. आता मला ना पाळण्यात टाका. पाळण्यात टाकलं की मला लगेच झोप येते आणि मी खूप छान झोपते. चला तर मग आता आपण नामकरण विधीच्या सोहळ्याला आरंभ करूया. मेरी जमीन आसमां मेरे पापा, मैं हूँ जहाँ है वहाँ मेरे पापा, मेरे पापा, मेरे पापा, मेरे पापा, मेरे पापा, तुम सांसों की सांस हो, शाम सहर मेरे पास हो, जहाँ मेरे आंसू ये ढले वही मुझे हंस के मिले, मेरे पापा, मेरे पापा. रूठूं जो मैं तुमसे कितना डरते हो, रब की तरह जिद मेरी पूरी करते हो, होने न दे कभी मुझको गिले, मैं चांद कहूँ मुझे चांद मिले, कैसे कैसे जादू करे मेरे पापा, मेरे पापा.
अर्चना पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा हो हलके हलके जो जवा जो जवा जो जवा कुर्र करा कानात हळूच भेटा ग कुर्र करा कानात हळूच भेटा ग बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा ग बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा ग हो आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा हो हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा हो हलके हलके जो जवा जो जवा जो जवा बाळाला नाव समजलंय आत्याने सांगितलंय बाळाला नाव पण आपल्याला म्हणजे समजलंय अजून बाळाचं नाव कोणी गेस करू शकता का बाळाचं नाव काय असू शकेल त्यासाठी अक्षर आहे श शहामृगाचा श मंजिरी सांग शांभवी अरे चिठी केली हा तू मंजिरी बघितलं ना मग देणार नक्कीच देणार हो. आमच्या बाळाचा जन्म हा गुरुवारी संध्याकाळी झाला आणि आमच्या घरात लक्ष्मी म्हणून ती आली आहे म्हणून आम्ही तिचं नाव ठेवलंय शांभवी म्हणून सांगा जे की पार्वती देवीचं नाव आहे आणि गॉडेस दुर्गा ओके छान शांभवी लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप
सोनूल सोनूल माझं छकुल छकुल माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल पाळण्यात निजला काळजाचा तुकडा खुदू खुदू हसला चंद्रावाणी मुखडा पाळण्यात निजला काळजाचा तुकडा खुदू खुदू हसला चंद्रावाणी मुखडा हसू गालावरच मी कस ओठांनी टिपलं माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल दुडू दुडू धावतो शोभाली अंगणा बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा दुडू दुडू धावतो शोभा ड्राइवर के बीच में होता है और हावड़ा ब्रिज पे मूवी का नाम है अमर प्रेम फिल्म डायलॉग है पुष्पा आई हेट टीयर्स पुष्पा आई हेट टीयर्स हम जहाँ खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है आता मैं दूसरा बोलते हाथ वर करते लाइन वहीं से चालू होती है तिकडे मागे अगदी बरोबर मूवीचं नाव आहे कालिया अगदी आ गए मेरे मौत का तमाशा देखने खूप फेमस डायलॉग आहे इथे इथे क्रांतीवीर अगदी बरोबर अगदी बरोबर साहिब आलम आफ्ताब की रोशनी दुनिया को हर खुशी देंगी साहिब आलम आफ्ताब की रोशनी दुनिया को हर खुशी मेरे घर आई मेरे घर आई एक नन्ही परी एक नन्ही परी चांदनी के हसीन रथ पे सवार मेरे घर आई हो मेरे घर आई एक नन्ही परी एक नन्ही परी उसकी बातों में शहद जैसी मिठास उसकी सांसों में इत्र की महकास होंठ जैसे के भीगे भीगे गुलाब गाल जैसे के दहके अनार मेरे घर आई ओ मेरे घर आई एक नन्ही परी एक नन्ही परी
उसको जी नहीं भरता, चाहे देखूं उसे हजारों बार, चाहे देखूं उसे हजारों बार। मेरे घर आई, ओ मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी। मैंने पूछा उसे कि कौन है तू, हंस के बोली कि मैं हूँ तेरा प्यार। मैं तेरे दिल में थी हमेशा से, घर में आई हूँ आज पहली बार। मेरे घर आई, हो मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी। चांदनी के हसीन रथ पे सवार मेरे घर आई, मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी, एक नन्ही परी। मेरे घर आई, मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी। चांदनी के हसीन रथ पे सवार मेरे घर आई, हो मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी। उसकी बातों में शहद जैसी मिठास, उसकी सांसों में इत्र की महकास। होंठ जैसे के भीगे भीगे गुलाब, गाल जैसे के दहके अनार मेरे घर आई, ओ मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी। उसके आने से मेरे आंगन में खिल उठे फूल, गुनगुनाई बहार। देख कर उसको जी नहीं भरता, चाहे देखूं उसे हजारों बार, चाहे देखूं उसे हजारों बार। मेरे घर आई, ओ मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी। मैंने पूछा उसे कि कौन है तू, हंस के बोली कि मैं हूँ तेरा प्यार। मैं तेरे दिल में थी हमेशा से, घर में आई हूँ आज पहली बार। मेरे घर आई, हो मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी। चांदनी के हसीन रथ पे सवार मेरे घर आई, मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी, एक नन्ही परी। छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी,
छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे रामा के गीत की तरह। रा रा रू, रा 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 रू, रा रा रू, रा 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 रू। खुशियाँ देती है, दुख ले लेती है, माँ की ममता का मोल ना कोई, नगमे गाती है, सुख बरसाती है,